मला माहिती होतं की तुम्ही मला नक्की बोलवायला येणार. तुम्ही माझ्या बरोबर असं वागूच शकत नाही. असं नका वागू माझ्याशी, नाही तर भानू मधली मोहिनी हरवून जाईल आणि फक्त कामवाली उरल. दिलास का डबा? हो. जा ती भांडी घासून घे. माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. तुम्ही फक्त सासूबाईंच्या घरी काम करा. त्यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही. आजपासून मी तुमचा मालक नाही. भानू, शोभा, मी तुझ्या सांगण्यावरनं भानूंना कामावरनं काढून टाकलं. पण त्यांनी असं काय केलं ज्यामुळे तू त्यांना कामावरनं काढून टाकलं? शोभा, सांग ना प्लीज. इकडचं झाडू मारून घ्या तू आणि झाडांना पाणी टाक. भानू, मी काय म्हणते, झाडांना पाणी नको घालू. अगो काल रात्रभर पाऊस पडत होता. हा अगोय, बघितलं का भानू, तुला कामावरून काढून आता स्वतः फरशी पुसताय. अगं शोभा वहिनी चिडल्या वाटत. मला किती वेळा सांगितलं माझी कामं करत जाऊ नका प्लीज. मला माझी कामं करू देत. मी कुठे तुला मदत करतेय? काहीतरी काय बडबडतोयस? लवकर लादी बसून घे, कामावर नाही जायचंय तुला. हा, मोन्या, झाली का लादी पुसून? काम कर. काय रे मोन्या, तुला नीट लादी पुसता येत नाही? किती काम सुकारपणा करतोस? हे बस का पाणी असंच आहे, पुसून घे. शी, काय काम करतो.
सॉलिड आहे. का रे मोहन एकदम थकलेला दिसतोयस. अरे आता भानू गेल्यामुळे सगळी कामं यालाच करावी लागत असतील ना. एक मिनिट हा हा एक हाँ हाँ ए मोन्या, स्कूटर गंजली आहे तुझी, आता तरी विकून टाक. मोहन्या तुझी ही स्कूटर ना हा पावसाळा पण काढेलचं काय वाटत नाही. अरे किती वेळा सांगितलं, नवीन बाईक घे ना. हा रे देवा, सगळा पसारा ठेवून कामावर गेला हा माणूस. काय ना पण सगळे काम करून जाता घेत. भांडी पण तशीच ठेवली, कपडे पण धुतले नाही याने, सगळे भिजत तसे. आता ना ह्याला सोडत नाहीत. हा हॅलो शुभा, बोल शुभा. मोन्या, कपडे न धुता कामावर गेलास. कपडे धुवून झालं काय झालं होतं. सॉरी, काय झालं शुभा माहितीये का, कामावर जायला उशीर होत होता म्हणून मग कपडे न धुता आलो कामावर. पण काळजी करू नको, मी रात्री घरी गेल्यावर धुईन कपडे. वा, रात्री म्हणजे माझ्या चांगल्या साड्या रात्रभर अशा कुसत ठेवणार आहे. मला धुवावे लागणार आता कपडे. सॉरी सॉरी शोभा. ठेव फोन. म्हात्रे, बायको चिडलेली दिसते. घरातली कामं अर्धवट टाकून आलात ना. नाही ग, कामवालीला सुट्टी दिली असेल. आता कळलं ना आम्ही घरातलं कसं आवरून वेळेत ऑफिसला येतो ते. खरंच आहे. अहो तुम्ही बायकांना खूप ग्रेट असता. ही माझी बायको पण खूप ग्रेट आहे. नाहीतर माझ्यासारख्या माणसाशी एवढे वर्ष संसार केला असता का. अहो त्याचसाठीच तर तुमच्या बायकोला मानलं पाहिजे. मोहन, तू त्यांचं का ऐकून घेतोय. मोहन, तू माझ्यापासून का लांब जातोय. तुला माझी आणि मला तुझी गरज आहे. तू का बोलत नाहीस माझ्याशी. माझं काही चुकलंय का. तू असं का वागतोय. बाई राधिका, तुला मी उद्या देते ॲस्ट्रोची पिन. अगं बाई, ए राधिका लवकर ये बाहेर ये.
ये बघ ना गंमत वहिनी काम करतात बघ अगं बाई. वहिनी केवढं काम करताय तुम्ही हा कसं काय बाई माझ्या राहुलने मला सांगितलंय अंजू तू काही काम करू नकोस त्यासाठी कामवाली बाई ठेव. बाई वहिनी वहिनी मी मदत करू का? चल का बाजूला. ए, अगं बाई, काय रे दिसत नाही तुम्हाला हा ठीक आहे खेळण्याची जागा आहे का तिथे लांब खेळा. वहिनी जाऊ द्या ना लहान पोर आहेत ती. तुला काय जातंय बोलायला जड बादली माझ्या हातात आहे. ठीक आहे पोरांना तिकडे जाऊन खेळा. मावशी शोभा वहिनी पडल्या शोभा वहिनी पडल्या मावशी लवकर ये शोभा वहिनी पडल्या. हक्का कसला बात उठव मध्ये मला. काय झालं का शोभा वहिनी पडल्या. अशी कशी पडली. अहो ते साबणाच्या पाण्यात पाय घसरून पडल्या. लागलं नाही ना ग लागल्याशिवाय ओरडले का मी. हो हो बर तिला घेऊन जा गवर. काय घेऊन जा ते कपडे धुवायचे ते भानूला सांग धुवायला. बर बर सांगते तुझा सावकाश. पकडा पकडा बाई दमाना वहिनी ते कदम हळू हळू. भाने ए भाने टवळी पण कुठे गेली आता तडमडायला कुणास ठाऊ. ए नरसाळ्या उचल जरा चल घरापर्यंत चल ये. काय ग कधी आलीस. काय विचारते मी कधी आलीस आणि कुठे गेली होतीस. गेले होते कुठेतरी तुम्हाला काय करायचंय. ए माझ्यावर आवाज चढून बोलायचं नाहीये सांगून ठेवते. देवाची वाट बघते मी. चल जा कपडे धुवून घे. सकाळी धुतलेत कपडे. मी परत टाकलेत. हे बघ मालकीण आहे मी या घरची. या चाळीत राहायचं असेल ना तर मी सांगेन तसंच वागायचं कळलं का. चल जा. शोभा त्यांची साडी. ह्या काय सगळ्यांचं काम करायला इथं आलीये का. मी आता मालकांसाठी आलीये पण यांनी मला कामवाली करून टाकले. मालक पण माझ्याशी बोलत नाही आणि काय झालं ते पण मला सांगत नाही. नशीब वेळेवर पोचलो. हा तुझ्यासाठी ट्यूजडे साठी ट्यूजडेला काम कमी असतं ना आम्हाला ऑफिस मध्ये तर मग लवकर आलो घरी.
मी काही मदत करू का भानू? अंजली ताई बाजारात गेल्या त्या आल्यावर मी येते हा. नाही कशाला, म्हणजे थांब ना, तू कर तुझं काम, नाही तर अर्धवट राहील. हा? मी आहे म्हणजे मी मदत करू का भानू तुला? म्हणजे सकाळपासून काम करून थकली असशील तू. वाट्याने सोलू का? हो. हा, वाट्याने सोलतो. तू काम करून दमत असशील ना सकाळपासून. माझं तर ऑफिस मध्ये नुसताच धूर होतो. भानू, तुझे हात कसले मऊ आहेत ग. मला काय वाटतं माहितीये, तू ना एअर होस्टेस असायला पाहिजे होती. त्या असतात ना हवाई सुंदरी. पण बरं झालं नाही तर आम्हाला भेटली नसतीस ना तू. खरं सांगू का भानू, तू चाळीत आहेस ना म्हणून चाळीत राहावंस तरी वाटतंय. हो का? हो. अंजू तू आली? नाही, भास झालाय तुला. हा भास आहे. काय करतोयस? अंजू ते हे काम करत होतो, वाटाने सोलत होतो. म्हटलं वाटाने सोलतोयस? काम करायची तुला? अच्छा, तर हे घे बटाटे सोल आता. अंजू अंजू लागेल. अंजू काय करतोयस काय तू? बटाटे महाग असतात अंजू. हे बघ. कुठं चालत? सॉरी आम्हाला. मालकांचे समधे कपडे किती जुने झाले हाय. बटन बी तुटलं हाय. आता मालकांच्या शर्टाचं बटन मॅच शिवून देते. शोभाताई, काय आहे? कपडे धुवून आणले. हा ठेव तिथे. काय अजून? तुमची कंबर दुखते का? पडलात तुम्ही? मॅच पण देऊ? हा, मोहन्या यायची वेळ झाली. नाही नको तुझा. मॅच देते जा तू. वय. एक संधी सोडत नाही मोहन्याला भेटायची. शोभे, आई बरं झालं आलीस. माझी जरा कंबर चेपून दे ग. ये. शोभे, हे बघितलंस का? काय आहे? मोहन्याचं शर्ट आहे ते. ठेव तिकडे. तू कंबर चेपून दे. नाही ग, हा शर्ट मला भानूच्या बोचक्यात सापडला. कळतोय का याचा अर्थ? तू तिला कामावरून काढून टाकलंस तरी त्या मास्टरड्याचा शर्ट ती स्वतःजवळ का ठेवते? शोभे, मी तुला इतका वेळ सांगितलं पण तू माझं ऐकलं नाहीस. अगं, इतका आंधळा विश्वास ठेवायचा नसतो का नवऱ्यावर. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर नवऱ्याचा बायकोतला इंटरेस्ट संपतो. मग त्याचं लक्ष इकडे तिकडे जातं. मला तर वाटतं या भानूने चेटूकच केला असणार त्या मास्टरड्यावर. मास्टरड्याला नाही अक्कल. तू सांभाळ ग बाई. त्या मास्टरड्या बरोबर संसार करायचा असेल ना तर तू सांभाळून राहा.